नमस्कार मित्रांनो, अजित पवार यांनी सगळ्यात जास्त काळ सत्ता उपभोगली आहे असं त्यांनी वक्तव्य केलं। तर त्यासोबत सगळ्यात जास्त अर्थसंकल्प महाराष्ट्रात मांडणारा व्यक्ती म्हणूनही अजित पवार यांची ओळख आहे। परंतु याच अजित पवारांवर वेगवेगळ्या पक्षातील नेते वारंवार टीका करत असतात। आता त्याच मध्ये भर पाडली आहे लक्ष्मण हाके यांनी। नेमकं लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवरती काय टीका केली आहे आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये हाके विरुद्ध पवार हा वाद कसा उभा राहणार आहे जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, एकूणच सगळ्यात जास्त काळ सत्ता उपभोगलेला व्यक्ती म्हणजे अजित पवार, सगळ्यात जास्त काळ अर्थमंत्री राहिलेला व्यक्ती म्हणजे अजित पवार आणि याचमुळे अजित पवार हे या अर्थमंत्री पदाला गोचिडासारखे चिटकून बसलेले आहे अशी जहरी टीका लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। एकूणच लक्ष्मण हाके ओबीसींची बाजू घेत असताना वारंवार त्यांचा तोल सुटत असतो। मराठा समाजाच्या नेत्यांबद्दल ते वारंवार अपशब्द वापरत असतात, मनोज जरांगेंबद्दल ते वारंवार टीका करत असतात। परंतु आता यावेळी त्यांनी खुद्द ज्यांना ते स्वतःचे नेते आकाश समजतात त्या छगन भुजबळांच्याच नेत्यांवरती म्हणजे अजित पवारांवरती या लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे। अर्थमंत्री पदाला गोचिडासारखा चिटकून बसलेला व्यक्ती म्हणजे अजित पवार। खरं तर अजित पवारांकडे अर्थ मंत्रालय असल्यामुळे सगळ्याच विभागांच्या आर्थिक नाड्या या अजित पवारांच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे अजित पवार ठरवतील तशाच प्रकारे निधीचं वितरण होत असतं आणि त्यामुळे विरोधी पक्षातील लोक असो किंवा महायुतीतील नेते असो किंवा वेगवेगळे मंत्री असो हे वारंवार अजित पवारांवर टीका करताना आपण बघतो। ज्यावेळेस शिवसेना फुटत होती त्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंच्या जे काही शिलेदार होते त्या सगळ्यांनी मुख्य जर कोणाला टार्गेट केलं असेल त्यावेळेस तर ते अजित पवारांनाच होतं। छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अजित पवारांमुळे आम्ही फार अडचणीत आहोत, अजित पवार कसा अन्याय करतात वगैरे वगैरे याच्या सुरस कथा त्यांनी मीडिया समोर मांडलेल्या होत्या। यामुळे अजित पवारांच्या आर्थिक नाड्या अजित पवारांच्या ताब्यात असल्यामुळे या सगळ्यांना त्रास होत असतो। आता असाच काहीसा त्रास लक्ष्मण हाकेंना कुठला तरी झालेला असावा आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं। आता याला प्रत्युत्तर देणार नाही तर तो अजित पवार गट कसला? लक्ष्मण हाके हा देशी दारूचा ब्रँड अँबॅसेडर आहे, त्याचा महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करून टाकू अशी धमकीच आता अजित पवार गटातील एका नेत्याने लक्ष्मण हाकेला दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आता हा पवार विरुद्ध हाके वाद कुठपर्यंत पोहोचतोय ते आपल्याला कळेलच, परंतु या वादामागे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी नेतृत्व असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या लक्ष्मण हाकेचा आहे। कुठेतरी ओबीसी नेत्यांबद्दल स्तुतीसुमनं उधळायची आणि मराठा नेत्यांबद्दल जे की अर्थात मराठा नेते नाहीयेत, जातीनी मराठा म्हणून जन्माला आलेला व्यक्ती हा मराठा नेता होऊ शकत नाही असं जर असतं तर सगळेच मराठा नेते झाले असते। हे सगळे नेते खरं तर सत्तेसाठी बनलेले नेते आहेत। मराठा समाजाबद्दल जर यांना आपुलकी प्रेम जर असते तर कदाचित आत्तापर्यंत मराठ्यांचे काही ना काही कामं झाले असते। खरं तर अजित पवार असतील, शरद पवार असतील किंवा इतर मराठा समाजातील नेते असतील यांनी सगळ्या जातीपातींना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न हा नेहमी केलेला आहे। अर्थात हे काम करत असताना दुसरी बाजू त्याची सत्ताही असते हेही खरं आहे, परंतु तरी सुद्धा लक्ष्मण हाकेंच्या नजरेमध्ये हे सगळे लोक मराठा नेते आहेत। तर भुजबळ असतील, बावनकुळे असतील, वडेट्टीवार असतील, हे सगळे वेगवेगळ्या पक्षातील जरी असले तरी ते ओबीसी नेते म्हणून त्यांच्यासाठी वंदनीय आहेत आणि म्हणूनच कुठेतरी ओबीसी नेत्यांवरती स्तुतीसुमनं उधळत मराठा नेत्यांवरती गरळ ओकण्याचं काम सध्या लक्ष्मण हाके करत आहेत। यातून मराठा विरुद्ध ओबीसी हे वितुष्ट निर्माण करणे आणि मराठा विरुद्ध ओबीसी या मतदानाचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हाकेंचा याबद्दल दिसतोय। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या वादाचे परिणाम महाराष्ट्रात काय असतील ते आपल्याला कळेलच। तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।